नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. तर सगळ्यांना प्रतीक्षा आहे ही गेल्या वर्षीच्या पीक विम्याची. तर काही जिल्ह्यात पीक विमा मिळालाच नाही. 1ही रुपया गेल्या वर्षीचा पीक विमा गेल्या वर्षी म्हणजेच खरीप 2023चा पीक विमा मिळालाच नाही. तर ह्याचं कारण काय? तर असंच कंपनीनं म्हणलेलं आहे, की गेल्या वर्षीच्या नाशिक, जळगाव, नगर म्हणजेच अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर हे 6 जिल्ह्याविषयी अपडेट आलेली आहे मित्रांनो, की त्या 6 जिल्ह्यात पीक विमा भेटण्याचं कारण एक मोठं कारण आहे, की त्यात महाराष्ट्र शासन दिरंगाई करत आहे. म्हणजेच महाराष्ट्र शासनाकडे जो हप्ता असतो कंपनीला द्यायचा निम्मा हिस्सा, तो निम्मा हिस्सा कंपनी म्हणजे सरकार देत नाही कंपनीला. आणि जे जिल्हे जे तुम्हाला सांगितलो, की नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर ह्या जिल्ह्यात ओरिएंटल कंपनी आहे. तर ओरिएंटल कंपनीचं असं म्हणणं आहे, की ज्यावेळेस 1800 कोटीचा थकीत जो हप्ता आहे राज्य शासनाकडं, राज्य शासन जेव्हा देईल, तेव्हा आम्ही ह्या 6 जिल्ह्यांना पीक विमा देऊ. तर ओरिएंटल कंपनी आहे. तर लक्षात घ्या ओरिएंटल कंपनीचं स्पष्ट म्हणणं आहे, की मागणी केल्या त्यांनी म्हणले, की ज्यावेळेस सरकारकडून पैसा येईल त्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर देऊ. तर सचिवांनी महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी पण असं लगेच सुचवलं आहे, की आम्ही लवकरात लवकर वित्त विभागाकडे नोटीस देऊ आणि हे जे 1800 कोटीचे थकीत आहेत, जे 6 जिल्ह्याचे पीक विम्याचे, तर ते 1800 कोटी लवकरात लवकर देऊ आणि जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल. तर लक्षात घ्या, की 6 जिल्हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो, की नाशिक, नंबर 2 जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा व चंद्रपूर. जिथं-जिथं ओरिएंटल कंपनी आहे तिथं-तिथं कसलाही पीक विमा मिळालेला नाही. तर ह्या 6 जिल्ह्याला पीक विम्याविषयी अपडेट आहे मित्रांनो. तर जवळ-जवळ 1877 कोटी रुपये हप्ता येणं बाकी असल्यामुळे एवढा उशीर झालेला आहे. सरकारकडं लाडकी बहीण योजना, लाडका शेतकरी, पुन्हा अजून लाडका भाऊ अशा ज्या योजना आहेत, ह्या योजनेला पैसे द्यायला सरकार तयार आहे. पण शेतकऱ्याचा जो पीक विमा आहे, करोडो रुपये थकीत ठेवलेले आहेत आणि अशामुळेच सरकार दिरंगाई करत असल्यामुळेच शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही. तर मित्रांनो अशीच ही अपडेट होती. पीक विम्याविषयी अजून जर कुठली अडचण आली म्हणजेच काय विचारायचं असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करा. दिल्लीमध्ये समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून अशीच एक अपडेट घेऊन पुढच्या वेळेस भेटू. तोपर्यंत धन्यवाद.